ओके. लास्ट टाइम आपण आरबीआयची कामं जी आहेत ती थोडक्यात आपण डिस्कस केलेत बऱ्यापैकी. आता आपण आरबीआयच्या मुख्य कामावरती येऊया, की जे म्हणजे की देशाचं मौद्रिक धोरण ठरवणं. ठीक आहे. मॉनिटरी पॉलिसी आपण म्हटलं होतं, तुम्ही इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये पण जर ऐकले असेल लेक्चर, तर त्यामध्ये पण आपण बघितलं होतं की देशाचं जे काही मौद्रिक धोरण आहे ते ठरवायची जबाबदारी आपल्या आरबीआयवरती आहे. तुम्ही ते एक इमेज बघू शकताय. त्या इमेजमध्ये मध्ये जे उभं केलंय ती इकॉनॉमी आहे देशाची, आणि एका साईडला बघतोय आपण की त्या इकॉनॉमीला मॉनिटरी मॉनिटरी पॉलिसी नावाचा एक टेकू त्याला आधार द्यायचं काम करतोय, आणि दुसऱ्या बाजूला फिस्कल पॉलिसीचा टेकू काय करतोय, त्याला आधार द्यायचं काम करतोय. दोन्ही पॉलिसी आपल्याला डिस्कस करायचे. सध्या आरबीआयच्या टॉपिकमध्ये आपण फक्त मॉनिटरी पॉलिसीबद्दल बोलणार आहे, की जे आरबीआयकडनं डिझाईन केली जाते आणि आरबीआयकडनं इम्प्लिमेंट केली जाते. फिस्कल पॉलिसी ज्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतोय, जे की सरकारकडनं डिझाईन केलं जातं आणि सरकारकडनंच ते इम्प्लिमेंट केलं जातं. त्याचा जो काही अभ्यास आहे तो आपण सार्वजनिक वित्त नावाच्या टॉपिकमध्ये करणार आहे. आता काही फॅक्च्युअल गोष्टी आणि मग त्यानंतर याच्यातला जो काही थेरटिकल पार्ट आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊ. आपण मौद्रिक धोरणाचा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. मौद्रिक धोरणावरती क्वेश्चन्स फार रिपीटेडली असतात. थोडेसे अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन्स याच्यावरती दिसतील, म्हणजे फॅक्च्युअलपेक्षा पण अनालिसिस ज्याला म्हणतो आपण, की थोडंसं तुमचा व्ह्यूज आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स असतील. त्यामुळे थोडेसे कन्सेप्ट समजून घ्यायच्यामध्ये. आता हे जे मौद्रिक धोरण आहे त्यालाच द्रव्यनीती, चलनविषयक धोरण किंवा पैशाचे धोरण असे प्रतिशब्द वापरले जातात. त्यामुळे अल्टरनेट वर्ड्स जे आहेत ते देखील आपल्याला माहिती असावेत, कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रश्न डिझाईन करताना आपण अभ्यास करताना फक्त मौद्रिक नीती किंवा मौद्रिक धोरण म्हणून आपण अभ्यास करतो, पण जर समजा चुकून वेगळा काय शब्द पडला, द्रव्यनीती, चलनविषयक धोरण किंवा पैशाचं धोरण, तर गोंधळ उडू शकतो. आता कसं आहे की इंग्लिशमध्ये मॉनिटरी पॉलिसी हा एकच शब्द राहतो. त्यामुळे तुम्ही जर अल्टरनेट इंग्लिश शब्द जर बघून ठेवत असाल तर मग अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत की जे अल्टरनेट शब्द वापरले जातात मराठीमध्ये, त्यांचा फारसा त्रास होणार नाही. पण शक्यतो आपण करत नाही, आपण मराठी शब्दांच्यावरती फोकस ठेवतो. तर त्या केसमध्ये लक्षात घ्या की तुम्हाला हे जे अल्टरनेट वर्ड्स आहेत ते परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग मौद्रिक धोरणाचा मूळ जो हेतू आहे तो स्थैर्यासह आर्थिक वाढ असा आपण म्हणू शकतो. स्थैर्यासह आर्थिक वाढ म्हणजे काय, की तुम्हाला एका बाजूला देशाची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ घडवून आणायची, म्हणजे देशाच्या जीडीपी मध्ये वृद्धी घडवून आणायची, आणि दुसऱ्या बाजूला स्थैर्य पण आहे. स्थैर्य म्हणजे काय, की ज्या देशामधल्या इतर इकॉनॉमिक जे तुमचे आस्पेक्ट्स असतील, मग त्यामध्ये महागाई असेल, त्यानंतर उद्योगधंदे तुमचे असतील, ठीक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बघतो आपण की एक स्थैर्य तुम्हाला मेंटेन करावं लागेल. आणि आता आपण बोलल्याप्रमाणे की ही जी मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट असतील, जी पुढे पण आपण डिस्कस करणार आहे, ती साध्य करण्यासाठी आरबीआय काय करते, तर आरबीआय आपलं पत नियंत्रणाचं धोरण राबवते. कन्सेप्ट समजून घ्या किंवा वाक्यरचना नीट समजून घ्या. बघा, मौद्रिक धोरण म्हणजे काय आपण ते बघितलं. मौद्रिक धोरणाचा एक छोटासा उद्देश जो आहे, हेतू जो आहे तुमचा, तो आपण इथे बघितलाय. आणि मग हे जे काही उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी, म्हणजे जे आपण म्हणतो की आर्थिक वाढ आणि स्थैर्य तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे, किंवा इतरही जे आपण मौद्रिक धोरणाच्या पुढच्या स्लाइडला आपण उद्दिष्ट बघणार आहे, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरबीआय कडनं काय केलं जातं, तर पत नियंत्रणाचं धोरण राबवलं जातं. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या की मौद्रिक नीती अगदी वरते, आणि ह्या मौद्रिक नीतीचा एक उद्देश काहीतरी वेगळा आहे. तो उद्देश काय, देशाच्या जीडीपी मध्ये ग्रोथ घडवून आणणं आणि देशामध्ये काही एक आर्थिक स्थिरता निर्माण करणं. आणि हे साध्य करण्यासाठी आरबीआय काय करते, तर आरबीआय पत नियंत्रणाचं एक धोरण आहे ते धोरण इम्प्लिमेंट करते. त्यामुळे मॉनिटरी पॉलिसी आणि ज्याला म्हणू शकतो आपण की तुमचं हे जे पत नियंत्रणाचं धोरण आहे हे एकमेकांशी कसे आहेत की संलग्न आहेत, की एकमेकांशी काय आहेत की ते ज्याला म्हणू आपण की कनेक्टेड आहेत. आता मौद्रिक धोरण जे आहे त्याचा नेमका परिणाम काय असतो, किंवा मौद्रिक धोरणाचा तुमच्या परिणाम मार्केटवरती काय होतो, किंवा तुमच्या एकूण तुमच्या जीवनावरती काय होतो. आता इथं म्हटले बघा, ते स्टेटमेंट पण फार महत्वाचं आहे की याचा परिणाम जो आहे, एक मिनिट, याचा परिणाम जो आहे तो प्रामुख्यानं व्यापारी बँक व्यवस्थेतील रोखता प्रमाणावर व बँकांनी आकारलेल्या व्याज दरावर होत असतो, आणि देशातील एकूण चलन पुढे सुद्धा परिवर्तन होते. त्यामुळे ही स्टेटमेंट म्हणून समजून घ्या, आणि एक एक करून आपण ते शब्द पण उलगडत जाऊ. आपण काय म्हटले की मौद्रिक धोरणाचा परिणाम बघतोय आपण. तो परिणाम काय, पहिला तर व्यापारी बँका ज्यात आपण लास्ट टाइम बोलता बोललो होतो की तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या जवळपास सगळ्या बँका आहेत की कमर्शियल बँका आहेत किंवा व्यापारी बँका आहेत. त्यामुळे आता परत मी बोलत नाहीये. सो सगळ्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँक व्यवस्थेतील जे रोखता प्रमाण आहे, रोखता प्रमाण म्हणजे कळते ना, की थोडक्यात समजून घ्या, हे बँकिंग मध्ये खरं तर बघणं अपेक्षित आहे. पण इथं आपण बघतोय, आता कुठलीही बँक घेतली आपण, समजा आपण एसबीआय घेतली, ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काय होतं की लोक त्यांच्याकडचा जो पैसा आहे तो ठेवींच्या रूपामध्ये बँकाकडे ठेवत असतात. एक्झाम्पल समजा की काही लोक काय करतील की करंट अकाउंट ज्याला म्हणतो आपण, चालू खातं आहे, ते चालू खात्यावरती काय पैसे ठेवतील. काही लोक सेव्हिंग अकाउंटवरती त्यांचे पैसे ठेवतील. काही लोक त्यांचे पैसे जे आहेत ते मुदत ठेवी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 5 वर्ष 7 वर्ष सारख्या एफडी ज्याला म्हणतो आपण, त्या एफडी मध्ये ठेवतील. काही लोक रिकरिंग डिपॉझिट, ते आपण मुदत ठेवी तुमची असेल त्या रूपात तिथं पैसे ठेवतील. म्हणजे ठेवींच्या रूपात तुमच्या बँकाकडे काय होतं की पैसा जमा होतो.
मग आता आपण लास्ट टाइम पण डिस्कस केलं होतं की आलेला सगळा पैसा जो आहे तो बँक काही घेऊन बसणार नाही, कारण का ज्यांनी पैसा ठेवलाय त्यांना त्याच्यावरती व्याज द्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जे चालू खातं असतं ते चालू खात्यावरती बँक ऑलमोस्ट अजिबात काही व्याज देत नाहीये. सेव्हिंग अकाउंटवरती फार मिनिमम व्याज तुमची बँक देते. हा, एफडी आणि जे रिकरिंग डिपॉझिट आहे ह्या दोघांच्यावरती मात्र बघतोय आपण की बँक जी आहे ती फार जास्त व्याज देते, जास्त इन द सेन्स की 6% वगैरे आसपास व्याज मिळतं आपल्याला. सो व्याजाचा परतावा द्यायचा आहे. अशा केसमध्ये बँक त्यांच्याकडे राहिलेला जो काही पैसा आहे तो काय करते की जे इतर लोक आहेत की ज्यांना लोनची आवश्यकता आहे तर त्यांना ते लोनच्या रूपात देते. पण आता जेवढं आपण सिंपल बघतोय की बँकेकडे समजा अशा रूपात काय झालं की 10 कोटी आले म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून, तर 10 कोटीच्या 10 कोटी बँक लोन म्हणून इतर लोकांना देऊ शकत नाहीये, कारण तसे आरबीआयचे निर्बंध आहेत. आरबीआय काय करते की त्यातला काही पैसा सीआरआर मध्ये, काही पैसा एसएलआर मध्ये, हे काय नेमकं ते पुढे बघणार आहे. पण अशा वेगळ्या वेगळ्या त्यामुळे आपण की ठेवींच्या रूपात तो पैसा ठेवायला सांगते आणि त्यातनं जे काय शिल्लक राहील, शिल्लक म्हणजे समजा सीआरआरच्या रूपात त्यांना 10 कोटीपैकी 2 कोटी ठेवायला लागले, एसएलआरच्या रूपात त्यांना 10 कोटीपैकी समजू आपण की 3 कोटी ठेवायला लागले, तर टोटल बघतोय आपण की 10 कोटी बँकेकडे आले होते. पण 10 कोटीपैकी 3 कोटी आरबीआयने सांगितले तुम्ही ठेवायचे, तुम्ही कोणाला ते द्यायचे नाहीत. म्हणजे सॉरी 5 कोटी टोटल तुमचे 5 कोटी ठेवायचे. म्हणजे बँकेच्या हातामध्ये आता कर्ज रूपात वाटण्यासाठी किती पैसा शिल्लक आहे हो, तर फक्त 5च कोटी. आणि हे जे 5 कोटी त्याला आपण काय म्हणतो की रोखता प्रमाण, ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो बँकेची, ते बँकेच्या हातामध्ये कॅश फ्लो किती आहे. आणि मग आता आपण जे स्टेटमेंट केलं होतं की मौद्रिक धोरणाचा जो पहिला परिणाम असेल तो या बँकेच्या हातामध्ये असणाऱ्या कॅशवरती होणार आहे. मग एकतर ती कॅश कमी होईल किंवा ती कॅश काय होईल की वाढेल. आता दोन्ही कन्सेप्ट समजून की काय होऊ शकते. समजा की इथं आपण बघतोय की 5 कोटी बँकेच्या हातामध्ये कॅश शिल्लक आहे, म्हणजेच काय, बँक बाजारामध्ये कर्ज वितरित करताना लोकांना काय करू शकते की 5 कोटींचं कर्ज देऊ शकते. समजा उद्या असं झालं की आरबीआयला वाटलं की नाही हे 5 कोटी फारच कमी आहेत, बँकेकडे अजून पैसे शिल्लक राहिले पाहिजे, मग ते काय करतील, इथले रेट्स कमी करतील, जेणेकरून काय होईल की बँकेच्या हातामध्ये रोखता जी कॅश आहे ती 7 कोटी शिल्लक राहील. म्हणजे एसबीआय आता काय करू शकते की लोकांना 7 कोटींचं कर्ज देऊ शकते. उद्या आरबीआयला असं वाटलं की नाही हे 7 कोटी फार जास्त होतं, अजून कमी करा, तर ते काय करतील की इथले रेट्स तुमचे अजून काय करतील वाढवतील आणि मग बँकेच्या हातामध्ये रोखता जी आहे तुमची 4 कोटी राहील. सो लक्षात घ्या की वरचे जे रेट्स आहेत ते सीआरआर एसएलआरचे रेट्स ऍडजस्ट करून काय करते, तर तुमचे आरबीआय बँकेच्या हातातली जी रोखता प्रमाण आहे त्याच्यावरती परिणाम करते. आता ही जी कॅश आहे ती कमी जास्त का करायची, एकसारखी का नाही ठेवायची, तर लक्षात घ्या की मार्केटमध्ये जेवढा कॅश जास्त येईल, म्हणजे समजा मग अशा आपण बघितलं की 5 कोटी होते, 5 कोटीचे 7 कोटी झाले, तर ऑब्विस आहे की हे जे पैसे 7 कोटी कर्ज रूपात तुमची बँक देणार आहे ते सामान्य लोकांना कर्ज रूपात वाटते. तुम्ही आम्ही कर्ज घेणार, कारण का ऑब्विसली तुमच्या बँकेला ते कर्ज वाटायचेच आहेत, कारण जो लोक कर्ज घेणार नाहीत तोवर बँकेला तुमच्या काही की इंटरेस्ट मिळणार नाही, पैशाची नंतर काय उपयोग नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तुमची बँक काय करेल की कर्ज वाटेल. आणि मग त्या केसमध्ये कसं आहे की लोक जास्त इंटरेस्ट किंवा व्याजदर जर जास्त असेल तर लोक कर्ज घेत नाहीत, मग बँक काय करतील की व्याजदर कमी करतील आणि मग कमी व्याजदरावरती कर्ज वाटायला चालू करतील. अशा केसमध्ये काय होणार की ज्यांची ऐपत नाहीये किंवा ज्यांची कर्ज फेडण्याची क्षमता नाहीये अशी लोक देखील बँकांच्याकडनं भरपूर कर्ज उचलतील आणि मग अल्टिमेटली एक अशी वेळ येईल की मार्केटमध्ये पैसा फार जास्त फिरणार, कारण का सगळ्यांनीच कर्ज उचलेल. त्यामुळे ऑब्व्हियसली वस्तूंच्या किमती महाग होणार, कारण महागाई टॉपिकमध्ये आपण ते बघूच तुमच्या की लोकांच्या हातामध्ये पैसा आहे तर लोक पैसे घेऊन मार्केटमध्ये वस्तू खरेदी करायला उतरणार आणि सगळीच लोक जर खरेदी करायला उतरले तर काय होईल की मार्केटमधल्या वस्तू महाग होतील. सो महागाई वाढणार. दुसरं की ऐपत नसणाऱ्या लोकांनी कर्ज उचलल्यामुळे काय होईल की काही लोक कर्ज फेडणार नाहीत किंवा बरीच लोक कर्ज फेडणार नाहीत, त्यामुळे डिफॉल्टचा धोका वाढेल आणि बँक त्यामुळे अडचणीत येऊ शकते. त्यामुळे मग रोखता प्रमाणावर किंवा रोखताचे प्रमाण त्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि मग हे जर कमी करायचं असेल, महागाई कमी करायची आहे किंवा डिफॉल्टचा धोका कमी करायचा आहे, तर ही जी काय बँकांच्या हातामधली कॅश आहे ती कॅश काय केली पाहिजे की कमी केली पाहिजे. पुढचं की बँकांनी आकारलेला व्याजदर, आपण आता बोललो की समजा बँकेच्या हातामध्ये जास्त कॅश आहे आणि जास्त कॅश त्यांना कर्ज रूपात जर वाटायची असेल तर त्यांना काय केलं पाहिजे की कमी व्याजदरानं वाटली पाहिजे. त्यामुळे ऑब्व्हियसली की व्याजदर कमी जास्त होण्याचा संबंध जो आहे तुमचा कशाशी तुमच्या येतोय, तर तुमच्या टोटल मौद्रिक धोरणाशी होतोय. आणि तिसरा मुद्दा होतो तुमचा की एकूण चलनफुगड्यात सुद्धा परिवर्तन होतं. आता आपण बोललोच की समजा एसबीआयच्या हातामध्ये जास्त पैसे आले तर एसबीआय जास्त लोकांना कर्ज देणार आणि एसबीआयने जास्त लोकांना कर्ज दिल्यामुळे काय होईल की लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा आला. सो लोक बघतो आपण की एकूण चलनफुगड्यात देखील काय झाले की परिवर्तन झाले. सो आय गेस तुम्हाला मौद्रिक धोरणाचे जे काही परिणाम आहे ते थोडक्यामध्ये समजले असतील. आता ही जी पुढची स्लाइड याच्यामध्ये बघतो आपण की मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट काय आहेत, म्हणजे कुठली कुठली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामुख्यानं हे जे मौद्रिक धोरण आहे ते इम्प्लिमेंट केलं जातं. एक एक करून बघतो आपण. पहिलं आहे की देशातील एकूण चलन पुरवठ्याचं नियमन आणि नियंत्रण करणं. म्हणजे एकतर देशातला चलन पुरवठा जो आहे म्हणजे लोकांच्या हातामध्ये असणारी जी काही कॅश आहे ते एकतर वाढवायचे किंवा कमी करायचे, हे तुमच्या मौद्रिक धोरणाचं पहिलं उद्दिष्ट असलं. आता आपण बोलल्याप्रमाणे की
आरबीआय ते कंट्रोलमध्ये ठेवू शकते. कशा प्रकारे आपण बघितलं की तुमच्या एसबीआयच्या हातामध्ये 10 कोटीपैकी किती शिल्लक राहतील, 7 कोटी राहतील, 4 कोटी राहतील का 5 कोटी राहतील, याच्यावरतीच डिपेंड आहे की देशामधलं जे एकूण चलन पुरवठा आहे तो कमी होणार आहे की जास्त होणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती एकूण नियमन किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते तुम्हाला आरबीआयकडनं होताना दिसेल. दुसरं, बँकांची जी काही पतनिर्मितीची प्रक्रिया आहे ह्याच्यावर देखील नियंत्रण ठेवतं. पतनिर्मितीची प्रक्रिया आपण लास्ट लेक्चरला थोडक्यात डिस्कस केली होती की नेमकी प्रोसेस काय असते, सॉरी कशा प्रकारे ही पतनिर्मिती केली जाते, आणि आपण त्यामध्ये धोका पण बघितला होता की जर समजा पतनिर्मितीच्या त्या चेनमध्ये कुठल्या तरी एका व्यक्तीने जरी पैसे फेडण्यास नकार दिला तर संपूर्ण चेन कोलॅप्स होते, संपूर्ण सिस्टम कोलॅप्स होते. त्यामुळे ही जी पतनिर्मितीची प्रोसेस आहे त्याच्यावरती पण नियंत्रण ठेवणं, तेजी आणि मंदीचं जे चक्राचे दुष्परिणाम आहे ते टाळणं. आपण आता बघितलं की समजा मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पैसा जर फ्लो झाला तर काय होईल, तर मार्केटमध्ये लोकांच्या हातामध्ये पैसा वाढेल, आणि लोकांच्या हातामध्ये पैसा वाढला की लोक काय करतील की जास्तीत जास्त खरेदी करायला बाहेर पडतील, आणि त्यामुळे मार्केटमध्ये तेजीचं वातावरण येईल. तर तेजीच्या काळामध्ये आपण बघतोय की ही काही जास्त काळ टिकत नाही, नंतर ते आपोआप काय होतं की तुमचं मंदीमध्ये परिवर्तित होतं तुमचं. मग मंदी जर जास्त काळ राहिली तर ते अजून तुम्हाला जास्त धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या दोघांचं एक बॅलन्स ठेवणं की फार जास्त तेजी वाढू द्यायची नाही आणि फार जास्त मंदी पण येऊ द्यायची नाही, त्याचे दुष्परिणाम जे ते टाळण्याचं काम देखील मौद्रिक धोरणाचा वापर करून आपण करताना दिसतोय. किंमत पातळी स्थैर्य, आता आपण डिस्कशन केलं की किंमत पातळी म्हणजे तुमची महागाई जी आहे. सो आरबीआयच्या काही मुख्य कामांच्या मध्ये आपण बघितलं होतं की महागाई कंट्रोलमध्ये ठेवणं हे एक आरबीआयचं आपल्या काही की मेन फंक्शन आहे ज्याला म्हणतोय आपण. आणि मग ती महागाई कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बघतोय आपण की या मौद्रिक धोरणाचा तुमची आरबीआय वापर करते. मार्केटमधला जो कॅश फ्लो आहे तो कॅश फ्लो कमी जास्त करून आरबीआय काय करते की महागाई जी ती महागाई कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही रिसेंटली जर बघितलं असेल तर भारतामधला जो महागाईचा दर आहे तो थोडासा वाढलेला आहे. म्हणजे तुम्ही जनरली आपण बघतो की आपल्याकडचा महागाई दर जो असतो तो 4-4.5% आसपास असतो किंवा 3% आसपास, पण सॉरी 3 ते 4% आसपास. आता जो दर आहे आफ्टर कोविड तो तुम्हाला कंटिन्युअसली वाढताना दिसतोय. सध्या मला वाटतं आपला दर जो आहे तो 6.5% आसपास पोहोचलाय महागाईचा, ठीक आहे ना. सो हा थोडासा जास्तीच आहे. आणि मग हा दर नियंत्रणात आणण्यासाठी आपण बघतोय की कंटिन्युअसली पाठीमागच्या एक मला वाटते 8-9 महिन्यांच्या पासून आरबीआय कंटिन्युअसली त्याची जी काही मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर करते त्या पॉलिसीमध्ये जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते इंटरेस्ट रेट्स वाढवताना दिसते आरबीआय. आता इंटरेस्ट रेट्स का वाढवायचे, तर इंटरेस्ट रेट्स वाढल्यामुळं कर्ज महाग होतील. कर्ज महाग झाली तर लोकांच्या हातामधला पैसा कमी होईल, आणि लोकांच्या हातातला पैसा कमी झाला तरच काय होणार की महागाई नियंत्रणात राहणार आहे. सो तुम्हाला ती चक्र समजून जाईल. पुढं विनिमय दराचं स्थैर्य राखणं. विनिमय दर म्हणजे काय आपल्याला आता तुम्ही ऐकत असाल, हे पण आपण पुढच्या एका टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे की $1 इज इक्वल टू 80 रुपये. तर हे ठरवायचं काम कोण करणार, ह्याच्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम कसं होणार, हे जे काय आहे त्याला आपण एक्सचेंज रेट म्हणतो. त्या एक्सचेंज रेटमध्ये पण स्थैर्य निर्माण करण्याचं काम आपली आरबीआय करते. उद्योग व्यावसायिक जे असतील त्यांच्या आर्थिक गरजा, कारण का शेवटी लक्षात घ्या की देशामध्ये नवीन रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे. त्यासाठी जे उद्योग व्यावसायिक असतील त्यांना त्यांची जी काय आर्थिक गरज आहे एक्सपान्शनसाठी म्हणा किंवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी म्हणा, तर त्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे, आणि त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी तुमच्या आरबीआयची असते. रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणं. आता आपण बोलल्याप्रमाणे की जर उद्योगधंद्यांच्याकडे प्रॉपर पैसा आला, पुरेसा पैसा आला तरच ते काय करतील की जास्त प्रोडक्शन करतील, त्यांच्या कंपनीचं एक्सपान्शन करतील, आणि त्यानंतर रोजगारामध्ये वाढ होऊ शकते. आणि आता एक थोडीशी फॅक्ट लक्षात ठेवा की 2014 पासून पूर्वी आरबीआय काय करायची, त्रैमासिक धोरण राबवायची. आता बघतोय आपण आरबीआय तुमचे काय करते की द्वैमासिक धोरण राबवण्याचं काम करते. सो आय गेस मौद्रिक धोरणाची सगळी कन्सेप्ट, त्याची उद्दिष्ट फार महत्वाची आहे. त्याची उद्दिष्ट आणि त्याचे परिणाम या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू की आरबीआयचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इन्स्ट्रुमेंट्स आपण डिस्कस करायला चालू करू. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.